तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पार्ट 3 मध्ये। आशा करतो की तुम्ही मागच्या व्हिडिओचा आनंद घेतला असेल आणि आता इथून पुढच्याही घ्याल। तर हे बघा, नेक्स्ट प्राणी आहे गजराज म्हणजेच हत्ती। तर हा एशियन हत्ती आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हे जरा साईजने छोटे होते। नॉर्मली आपण जे जंगलामध्ये रस्ता क्रॉस करताना ते बघा, जिथे जंगलातून रस्ता जातो तिथे दाखवलेले ते मोठाले होते। हे नॉर्मल होते साईज मध्ये, म्हणजे एकदम बारीक पण नव्हते, मोठाले होते, पण हे थोडे जरा छोटे वाटत होते। आणि खूप सारे मस्ती करत होते, कोणी भांडण करत होतं, कोणी टायर सोबत खेळत होतं। आणि यांच्या देखभाल करण्यासाठी भरपूर सारे होते। तो बघा, एक तर टट्टी करतोय, आणि हे बघा, हे इथं माकडांसाठी पॉइंट होता। इथं भरपूर सारे माकड होते, पाहू शकता तुम्ही। प्रत्येक झाडावरती 2-2, 4-4 माकड बसलेले होते। काही फिरत होते इकडून तिकडं, काही खाली होते, लहान लहान पिल्लं खाली होते। आणि हे बघा, गजराज भाऊंचं थोडं भांडण झालं वाटते, काहीतरी चाललं होतं त्यांचं। आत्ता अलीकडे होते, सगळे पलीकडे गेले। म्हटलं चला आपण पण आता मंकी पॉइंटकडे जाऊया। आणि ती सगळी मंडळी हत्तींचा देखभाल करण्यासाठी होती। सगळे हत्ती चालले होते तिकडे पलीकडे, आणि ते पण चारा शिंपडत होते, इकडून तिकडं तिकडून इकडं। चारच हत्ती होते, 4 म्हणजे भरपूर झाले। बघू शकता हत्ती गेलेले तिकडं, आणि बोर्डवरती बिबा एशियन एलिफंट। तर चला म्हटलं आता मंकी पॉइंटकडे जाऊया। हे बघा, एक तर छोटं पिल्लू त्या लहान बाळाच्या मागच लागलं होतं, ते बघा, ते सारखं त्याच्या मागच पळत होतं। ते व्हिडिओमध्ये आलं नाही, मी याच्याकडे लक्ष देत होतं म्हणून, पण मी पाहिलं। ते बघा, त्याचे पप्पा फोनवरती बोलत होते आणि त्यांचं लक्षच नव्हतं, आणि ते माकड त्या लहान बाळामागं पळत होतं। आणि आमचे मुकुंद सर त्यांच्या एकदम जवळ गेलतं, तर ते एकदम जवळ होऊन फोटो व्हिडिओ घेत होते। म्हटलं लेव लेव, अच्छे से लेव। आणि माकडं काही एका जागेवर बसत नाहीत, तुम्हाला तर माहितीच आहे। ते कंटिन्युअसली इकडून तिकडे फिरत होते, त्यांचे काही ना काही चाळे चाललेच होते। आणि आमचा सगळा ग्रुप बसलेला होता, त्याच्यामुळे मी निवांत शूट करत होतो। ते सगळे दमले होते थोडेफार, आणि मलाच विचारत होते, ब्लॉगर झाली तुमची शूटिंग? झाली असेल तर जायचं का नेक्स्ट पाण्याकडे? म्हटलं थांबा हो, अजून राहिलं आहे थोडं। आणि हा बघा, हा पिशवीत काहीतरी शोधतोय। आणि इथं कचरा करायला मनाई आहे, भरपूर सारे सिक्युरिटीज वगैरे आहेत, कचरा करू नका सांगतात। तसे तर प्लॅस्टिक गेटवरूनच आणून देत नाहीत, पण लोकांचं कसं ऐकणारच नाहीत। ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट किती नळीत घाला, वाकडं ते वाकडंच, तसंच असतं। इतके छान त्यांनी पार्क बनवलेलं आहे, इतकं सगळं मेंटेन करतायत, आणि त्यात लोक येऊन असे घाण करतात। ठीक आहे, तुम्ही खायला आणतात ते ठीक आहे, पण पार्कचं पण लक्ष द्या। कचरा तुम्ही बाहेर घेऊन जा, बाहेर खूप सारे डस्टबिन ठेवलेले आहेत, किंवा तिथंच जिथं डस्टबिन आहे त्यामध्ये टाका। त्याच्यानंतर हे बघा, हे चाललेले ते जुडो। ये बा, जुडो होते का आपल्या गावाकडच्या सारखी कुस्ती होती हे मला काही लवकर कळलंच नाही, पण चाललं होतं काहीतरी त्यांचं। हे दोघं खूप वेळचे भांडत होते, खूप वेळचे। ते बघा, एवढे दोनच भांडत होते, इकडून तिकडं पडत होते भांडता भांडता। आणि ते बघा, तिकडं झाडावरती पण एकदम छोट्या छोट्या फांदीला पण लटकलेले माकडं होते, आणि मोठाले नव्हतेच, नॉर्मली सगळे छोटेच होते। आणि हे बघा, यांची जुडो
यांचं काही मिटतच नव्हतं, काही केल्याने यांचं भांडण मिटाना. आणि लोक पण यांना तसे त्रास नव्हते देत, व्यवस्थित आपले व्हिडिओ वगैरे काढत होते, ते पण लोकांना काही करत नव्हते. हे बघा हा कसा उलटा लटकलाय. नंतर दुसऱ्या साईडने आला तो गजराज भाऊंकडे, त्या शिट्टी वाजवली तर लगेच तो इकडं आला. म्हटलं काय गजराज भाऊ, काय चाललंय, कसं काय करत होते कळलं नाही. नुसतं चारा शिंपडत होते इकडून तिकडं. आणि कंपाऊंड बघा त्यांच्यासाठी बनवलेलं किती हेवी आहे. तर चला म्हटलं आता माझे मेंबर खूप वेळचे थांबलेले आहेत. आणि हे आहेत बार्किंग डिअर. बार्किंग डिअर कसे आहेत काय कळलंच नाही. खूप साऱ्या प्रकारचे हरिण होते, म्हणजे नाव वेगळे, सगळं काही वेगवेगळं होतं. आणि इथं होता गोल्डन फॉक्स, सोनेरी कोल्हा, असंच काहीतरी होतं, व्यवस्थित वाचलं नाही मी. पण हा तर आमच्यासोबत चक्क लप्पाछपीच खेळत होता, हा दिसलाच नाही लवकर. आणि मी तर मोबाईलमध्ये बघत होतो तर मला दिसला लवकर, पण त्यांना दिसला नाही. नॉर्मल थोडीशी मान दिसते त्याची बघा फक्त तुम्ही. ते बघा ह्या झाडाच्या पुढे मी बोटाने दाखवतोय, तुम्ही नक्की बघा. इतर जाळ्या इतक्या लावलेल्या होत्या, अरे बापरे विचारताच सोय नाही. ते बघा तेव्हा तिथे त्याची मान हलताना दिसते त्या दगडाच्या टोकाच्या समोर. फक्त मान दिसली, पूर्ण तर दिसलाच नाही. ते बघा, आणि तो एकटाच होता तिथं, आणि तो पण सामसून झोपलेला होता. पूर्ण पार्कमध्ये 2 जणांनी आमच्यासोबत लपाछपी खेळले. कित्येक जागेवर तर नुसतं मोकळंच होतं. नीलगायचा नुसता बोर्ड लावलेला होता, नीलगाय नव्हतेच. आणि हा होता कोल्हा, हा पण एकटाच होता. त्याच्या पण गोळ्या संपल्यासारखं करत होता तो, एकदम निवांत झोपला होता, हालत सुद्धा नव्हता चक्क. म्हटलं जाऊ द्या, तू नको हलू, आम्ही जाऊया पुढं. डरकाळीचा आवाज आला, म्हटलं चला बघूयात तरी कोण डरकाळी फोडते एवढ्या मोठ्याने. म्हटलं डबल वाघ असन, जसं आपल्या कात्रज झूमध्ये व्हाईट टायगर होता तसलं काही असन. पण पाहिलं तर काय, बिबट्या. हे बघा बिबट्या. आणि मी कंटिन्युअसली व्हिडिओ काढत होतो, ब्लॉग बनवत होतो, त्याच्यामुळे लोक तर माझ्याकडे बघत होते असं तसं. आणि हे बघा 3 बिबटे होते टोटली. एक तर असा बसलेला होता मस्त पोज देऊन, ते पण टेबलवरती बसला होता, खाली पण नाही इकडं तिकडं. दुसरा नुसता फिरत होता. आणि इथं एकदम नॉर्मली दिसत होते जवळून, म्हणून इथं लोकांनी खूप सारी गर्दी केलेली होती. म्हटलं चला दुसऱ्या साईडने जाऊया. आणि मी पटकन जागा बनवत होतो, इकडं तिकडं जिथं भेटेल तिथं पटकन जागा पटकन शिरायचं, मोबाईल घालायचा. ते बघा ते पलीकडे एक बसलेला आहे. टोटल 3 बिबटे होते. आणि हा बघा अलीकडचा कसला फिरतोय, कसला रुबाब आहे त्याचा खरंच. आणि खूप हेल्दी दिसत होता तो. आणि मला वाटतं तो मेल बिबट्या होता. तो आता तिकडं पलीकडे एक बसलेला होता, तो पण कसली भारी पोज देऊन बसलेला. 2 जण बसलेले होते, 1 जण फिरत होता. ते बघा कसला दिसतोय. आणि मी आशा करतो की तुम्ही व्हिडिओचा आनंद घेत असाल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. अजून भरपूर सारे प्राणी राहिलेले आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये नक्की भेटूया, नक्की नेक्स्ट पार्ट बघा. बाय बाय.